नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या धक्कादायक भागामध्ये सत्याच्या अंतिम संस्काराला आलाय आर्यन. मित्रांनो नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. इकडे आपण पाहतोय इन्स्पेक्टर मंजूमध्ये आलाय एक मोठा धक्का. सगळ्यांना आपल्याला असं पाहायला मिळतंय आता मात्र हेलिकॉप्टर अपघातामध्ये आपला सत्या मात्र इकडे मरण पावलाय. मित्रांनो सत्याला मात्र आता आर्यननेच संपवलेलं असतं. आता हेच आपल्याला आत्ता तरी पाहायला मिळतंय. सत्याची बॉडी आता हॉस्पिटलमध्ये ठेवलेली असते आणि त्याचं शरीर पूर्णपणे जळालेलं असतं. चेहरासुद्धा दिसत नाही. आता मात्र मंजू खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि तिचा आधार मात्र आता कम्प्लिटली हरवलेला असतो. आपल्याला खूप धक्कादायक प्रोमो इकडे पाहायला मिळाला मित्रांनो. त्याच्यामध्ये मम्मी साहेब मात्र खूप रडत असतात, खूप गयावया करत असतात. इकडे मात्र सुर्वे कुटुंबावर खूप मोठा प्रघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आर्यन मात्र चक्क हॉस्पिटलमध्ये देखील येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि तो सगळ्यांसोबत बोलायचं नाटकसुद्धा करणार आहे. त्यांना दिलासासुद्धा आता देतो. स्पेशली मंजूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र तो आता करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मंजूला कुठेतरी खरोखरच आता आर्यनवरती संशय आलेला असतो मित्रांनो. आता मात्र जबरदस्त स्टिंग ऑपरेशन करून कदाचित आपल्याला पाहायला मिळतंय आर्यनचा काटाच काढणार आहे. तर मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिकेत खूपच मस्त असं वळण आता आलेलं दिसत आहे. तर मंडळी मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय सत्याचा ॲक्सिडेंट झालाय. म्हणजे सत्याचं आर्यनने बॉम्ब लावून उडवण्याचा जो काही प्रयत्न केलाय, सत्या जमिनीवर येऊन पडला. तर सत्या आता बेशुद्ध अवस्थेमध्ये इकडे मात्र त्याच्यावर पडला होता जंगलामध्ये. इकडे मात्र राणी सत्याला सापडणार का? आता सत्याची आई जी असते ती राणीची आई मम्मी साहेब, तर ती झोपेमध्ये बडबडत असते की आता मुंबईमध्ये एका फॅक्टरीचा चेअरमॅन झाली आहे. तिला वाटतं की मी चेअरमॅन झाले आणि ती स्वतःच आता जय जयकार करताना तिला असं स्वप्न पडतं. आपल्या सत्याचा जीव वाचवण्यासाठी इकडे मंजूची मात्र जीवापाड धावपळ चाललेली असते. आता मात्र सत्या मंजूच्या मनामध्ये एकच विचार चालतो की माझा सत्य कुठे असेल, मला सापडला का नाही, माझं प्रेम माझ्याशी परत भेटणार की नाही. फक्त मंजूच्या मनामध्ये आता मंजूचं मन मात्र पुरतं घाबरून गेले. मंजूला सत्याचा जीव वाचवल्याशिवाय आता राहत नाही. सत्य मात्र इकडे जखमी रक्ताने माखलेला जिवंत सत्य. आता मात्र मंजू रडत असते. मित्रांनो आता ही मालिका खरंच इकडे काय वळण घेणार आहे? खरंच आता सत्या वाचेल का? त्याची आठवण आता राहील की आर्यनचा पुढचा डाव आता नेमका काय असणार आहे? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे मात्र आता सत्याचा खरंच शेवट होणार आणि सत्या मालिका सोडून जाणार की काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. इकडे मात्र कुणालाच माहीत नव्हतं की हा आयुष्यात सत्याच्या दिवस येणारे. सगळ्यात मोठं वळण मालिकेत येताना दिसणारे सत्या दिल्लीला जाणार ही बातमी सगळीकडे पसरलेली आहे. पण यामागे एक मोठा डाव सुरू आहे आर्यनचा. हो मित्रांनो, हा सगळा जबरदस्त प्लॅन केला आहे आर्यनने. तो मात्र आता इकडे सत्या तुला मंजूपासून दूर करायचे आणि यावेळी तू परत येणारच नाहीस. घरामध्ये मंजू आणि सत्या दोघं बॅग भरत असतानाच वातावरणात एक अशी विचित्र शांतता त्यांना जाणवत असते. इकडे मात्र मंजूच्या मनात सतत काहीतरी हुरहुर लागलेली असते. आता मात्र सत्या खरंच जाणं गरजेचं आहे का, असं सुद्धा इकडे मंजूने त्याला विचारलेलं होतं. आता मात्र मंजूला असंच वाटतंय की खरंच आज सत्याचा द एंड होणार की काय, आता मंजूचं पुढे काय होणार मित्रांनो, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. इकडे मात्र सत्याने तिला सांगितलेलं असतं, वाघमारे एकच मीटिंग आहे, ते करून मी लगेच येतो, मी कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही, असं म्हटल्याच्या नंतर मंजूचे डोळे मात्र पाणावलेले असतात. तिच्या शांततेत खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. दुसऱ्या बाजूला आर्यन लॅपटॉप समोर असतो आणि सगळं ते सीन लाईव्ह पाहत असतो आणि क्रूर पद्धतीने हसतही असतो. आता मात्र तो म्हणतो तुमच्या दोघांमधला रावण मीच आहे. तर मंडळी मंजूच्या आता या आयुष्यामध्ये खरंच काय वळण येणार आणि इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.